आपल्या बापांसाठी मातीसाठी मातीचा भावनात करणारा नेता आपल्या सर्वांशी बोलतो आहे। सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील एक ज्येष्ठ नेतृत्व भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय प्रशांतजी परिचारक साहेब, व्यासपीठावर असलेले शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व इतर सर्व मित्र पक्षांचे नेते मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते, जमलेल्या माझ्या तमाम माता भगिनींनो आणि जमलेल्या माझ्या शेतकरी बांधवांनो, तरुण सहकारी मित्रांनो, गेल्या 10 तारखेला इथं मैदान भरलं होतं दुसऱ्या शिवसेनेचं आणि धमकावणे देत होते की मैदान बघा आणि बापूला समजावून सांगा। आता या मैदान बघा आणि कुणी कुणाला समजावून सांगायचं ठरवा। जपके सर, तुम्ही म्हणला एका माणसानं घरातली मतं दिली तर जुळल, मला फक्त एवढ्याच माणसांनी मतं दिली तरी मी निवडून येणार आहे, मला त्याची चिंता नाही। या तालुक्यात उद्याच्या निवडणुकीला 20 तारखेला मतदान करण्याच्या अगोदर आम्हाला आपण उभा केलेल्या सातत्यानं राबलेल्या चळवळीचा इतिहास बघावा लागेल। 1990 साली ज्यावेळी मी पहिली निवडणूक लढवली भाई गणपतरावजी देशमुख साहेबांसारख्या ज्येष्ठ माणसाविरोधात लढवली, त्याचवेळी मी सांगितलं होतं तमाम माझ्या सांगोला तालुक्यातील जनतेला, हा लढा माझा कुणा व्यक्तीच्या विरोधातला नाही, हा माझा लढा माझ्या सांगोला तालुक्याच्या दुष्काळाच्या विरोधातला लढा। 90 पासून मी राबत राहिलो, गावागावात गेलो, खेड्यापाड्यात गेलो, वाडी वस्त्यावर गेलो, गावागावांनी चौकाचौकांनी सभा घेतल्या, मेळावे घेतले, मोर्चे काढले आणि जनतेला सांगितलं आपल्याला या तालुक्याचा दुष्काळ हटवण्यासाठी टेपूचं पाणी मिळते, मैसाचं पाणी मिळते, पहिला चंद्रभागेचं पाणी मिळते, वरदायिनी ज्याला म्हटलं गेलं त्या सोलापूर जिल्ह्याच्या उजनीचं पाणी आपल्याला नाही, आपल्याला उजनीचं सुद्धा पाणी मिळू शकते। 95ला टेंबू मंजूर करून घेतली। ज्यावेळी मी टेंबू येणार, मैसाळ येणार म्हणलो, त्यावेळी विरोधक म्हणायचे लबाड बोलतोय, निवडणूक डोळ्यावर ठेवून खोटं बोलायला लागले। माझी गाडी आली का टिंबू आलो म्हणून ओरडायची, सध्या दुसरं वर करून माझ्या गाडीची आडवी पळायची। ज्यावेळी माझ्या गाडीच्या आडवी चेष्टा करून पळत होते, त्याच माझ्या शेतकरी बांधवांना टिंबूचं पाणी धरण बागाच्या बागाचं उत्पन्न काढायला लागला। हा इतिहास आम्ही घडवला। टेंबू 95ला आणला, 98ला मैसाळ घेऊन आलो, 98ला चंद्रभागा नदीचं पिण्यासाठी पाणी घेऊन आलो। या तालुक्यात पाण्याचे प्रश्न सोडवत असताना माझ्या या तालुक्याला लागलेला करत दुष्काळाचा कलंक म्हणून माझा तालुका ओळखला जातोय, माझा तालुका ओळखला जातोय, रोजगार हमीची कामं करणारा माझा तालुका ओळखला जातोय, माझ्या तालुक्याला ओळखलं जातंय। प्रत्येक कारखानदार म्हणतोय ऊस तोडीसाठी कोयतं कुठं मिळतंय तर सांगोला तालुक्यात मिळतंय। माझा तालुका या ठिकाणी समजला जात होता। वसई, विरार, नाला सोपाऱ्याला मातीचं काम करणारा माणूस कामगार कुठं आहे? सांगोला तालुक्यात आहे। माझ्या तालुक्यातली माझी तरुण मंडळी सगळी आईला, बापाला, भावाला, भाऊजाईला, ताईला, बहिणीला हितं सोडून संसार चालवायसाठी नाला सोपाऱ्याला गेली, ठाण्याला गेली, मुंबईला गेली, पुण्याला गेली, अहमदाबादला गेली, गोव्याला गेली,
देशोधडीला आमचा तरुण या तालुक्यातला फिरत राहिला आणि संसार करत राहिला. आज सुद्धा या सांगोला तालुक्यातून संध्याकाळी दररोज 100-125 लक्झरी बसेस भरतायत, मुंबईकडे जात आहेत. मुंबईचे देखणे पण बघायला, सुंदर मुंबई बघायला, समुद्र बघायला जात नाही, त्या ठिकाणी गेलेला आपल्या घरातल्या माणसाला भेटण्यासाठी ही माणसं आज सुद्धा जात आहेत. हे क्षेत्र आपल्याला बदलायचं होतं. क्षेत्र बदललं मी टेंबूच्या योजनाने मैसाळच्यांनी पेला वन माझ्या आया बहिणी घागरी घेऊन, हांड घेऊन, बादल्या घेऊन ट्रॅक्टरच्या मागं पळत होत्या. त्या सगळ्या माझ्या आया बहिणीसाठी मी चंद्रभागा तुमच्या घरापर्यंत पोचवून 180 गावाला पाणी इथं पोचवलं मी. आणि ज्यावेळी माझा 99ला पराभव झाला, भाई गणपतरावजी निवडून आल्यानंतर 20 वर्ष गणपतराव देशमुख साहेब तुम्ही स्वर्गीय झाला तरी शेकापशी तर आमदार होता. 4 वर्ष त्यातली मंत्रीपद तुमच्याकडे होतं. 6 वर्ष ते आपले लाडके दोस्त आमचे हे 6 वर्ष आमदार होते. काय झाले आज? एक गाव टेंबूच्या योजनेसाठी वाढवलं नाही, एक गाव वाढवलं नाही. स्वर्गीय गणपतरावजी देशमुखांनी टेंबूत एक गाव वाढवलं नाही, म्हैसाळमध्ये एक गाव वाढवलं नाही. 5-6 वर्ष आमदारकी सोन्यासारखे दीपक आबा तुम्हाला मिळालेले होते. जलसंपदा मंत्री अजितदादा पवार त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे होते, पण तुम्ही त्या ठिकाणी एकही गाव वाढवणार. काल तुम्ही मला आमदार केल्यानंतर मी म्हैसाळमध्ये 10-11 गावं वाढवली, टेंबूत 10-11 गावं वाढवली, 14 गावाला उजनीचं पाणी घेऊन आले. तिन्ही नळ्या सगळ्या सांगोला तालुक्याच्या प्रत्येक गावात नळ्या पोचायला लागले. तुम्ही त्याचे सर्वजण साक्षीदार आहात. म्हैसाळमध्ये नराळे घातले, गिरडी घातले. आबा तुमचा जन्म ज्या गावात झालाय ते जवळा गाव सुद्धा या शाजी पाटलानं म्हैसाळ घातलेला आहे. आता त्या ठिकाणी येत्या दिवाळी येणारी झाली का आबा तिथं ऊस लावणार आहे. 70-80 एकर आबाचा ऊस होणार आहे. तिथं राहणार दीपक आबासाहेब, पाणी शाजी पाटलाचा आहे. जवळ घेतलं, बोपशेवाडी घेतली, बुरगेवाडी घेतली, आगलाईवाडी घेतली, तरगेवाडी घेतली, वाडी पिसाळे घेतलं, वाशी गिरडी घेतली, आलेगाव घेतलं, मेडिसिन घेतलं, वाडेगाव घेतली, बुर्लेवाडी घेतली, राजापूर घेतली. इकडून टेंबूचा दिगंचिवणे फाटा आणला, तिथे खवासपूर बसवलं, लोटेवाडी बसवली, आसकदानी बसवली, सोनलवाडी बसवली, बागलवाडी बसवली, गाजनाळ बसवलं, मंगेवाडी बसवली. जतवरने फाटा घेऊन आणि गुणापाची वाडी बसवली, डोंगरगाव बसवली, त्यात हातकर मंगेवाडी बसवली, सोनल बसवलं, त्यात निजामपूर बसवलं, हनुमानगाव त्यात बसवलं. उजनीचं पाणी 2 TMC घेऊन आलं. पाणी चाललं होतं इंदापूरला. टीव्हीचा आठवतं का माझी बातमी तुम्हाला? जर माझ्या सांगोला तालुक्यातल्या 2 TMC पाण्याला कुणी धक्का लावला तर रक्त रंजित क्रांतीकरण मंडळाला शाहजी पाटील. विचार केला नाही राजकारणात. मला अडचणील मोठी माणसं माझ्या नाराजीच्यानी मला उद्ध्वस्त करते, मला काही जीवाला कमी जास्त होईल. कोणताही मी विचार केला. मी विचार केला माझ्या शेतकऱ्याचा. माझ्या हक्कात असलेलं 2 TMC पाणी दुसऱ्या तालुक्याला जाऊ देण्यासारखा आम्ही नामर्द नाही, आम्ही या ठिकाणी हिजडे नाही. हिमसेनं पाणी थांबवलं. तातडीने शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, त्या क्षणाला तातडीनं ते पाणी मंजूर करून दिले. हळव्या मोठी योजना उभा केलेली. 14 गावं उजनी पाण्यात बसवली, 14 गावं बसवली. चिकमौत बसवलं, कटपळ बसवलं, इटकी बसवली, खवासपूर बसवलं, लोटेवाडी बसवली, आसकदानी बसवलं, लक्ष्मीनगर बसवली, नरळेवाडी बसवली.
सोनलवाडी बागलवाडी एकच पूर बसवलं, त्यात शिवणं त्यात बसवलं तुमचं आजनाळ मंगेवाडी सुद्धा त्यात बसवलं. ही सगळी कामं करायची. पाण्याचे प्रश्न निकराचे मार्गी लावले. जलजीवनसाठी 250 कोटी रुपये जवळपास आता येऊन पडलेले आहेत. अजून आपल्याकडे 2-250 कोटी रुपये शिल्लक आहेत. प्रत्येक गावाला पिण्याचं पाणी आपल्याला या ठिकाणी पोचवायचा प्रयत्न झाला. 90% काम पूर्ण झाले. पण वाड्या वस्त्या ज्या आहेत त्या प्रत्येक गावाच्या त्या सगळ्या वाड्या वस्त्यावर ही जलजीवन योजना मी पोचवणार आहे. एक घर असं राखत नाही जिथं प्यायचं पाणी पोचणार नाही. हा शब्द तुम्हाला शहाजी पाटलाचा शब्द आहे. रस्त्याची चौफेर कामं केली. संपूर्ण तालुका डाबरी करून टाकलाय. खरं का खोटा हात वर करून सांगा. कुठल्याही रस्त्यानं आलं तर आता तुम्ही गुळगुळे डाबरी रस्त्याने ते खड्डे पडलेलं होतं. किती अपघात झाले, किती मोटरसायकली मोडल्या, किती मोठ्या 4 चाकीच्या वाहनाच्या बिरिंगात खड्ड्यात धडाधड आदळून गेले. याला काही नेम नव्हता. एक गाव असं नाही ज्या गावाला 4 रस्त्यानं डांबरीकरणानं गाव घेऊन मोठे टोलेजन काही रस्ते मंजूर करून आणले. शिरसीपासून निघालेला वाणिज्य तळावरनं गिरडीनं नराळावरनं जतला जाणारा रस्ता 177 कोटी रुपयाचा. सांगल्यावरनं महूरला वेळापूरला जाणारा रस्ता 250 कोटी रुपयाचा आहे. काम संपत आले. त्याचं 12 काम झालं. दुसरा रस्ता मंजूर केला. दिगंजीवरनं रस्ता निघून इकडं दिगंजीवरनं खवासपूर लोटेवाडी असकदानी बागलवाडी करत तिथे एकच पूर्ण सांगोल्यात येणार आहे. सांगोल्यातनं तो वाडेगाववरनं मिरसिंगी वाडेगावनं वाणिज्य तळावरनं ही जी गिरडीला आणलेला रस्ता आहे त्या रस्त्याला तिथे जाऊन भेटणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रस्त्याची कामं केली. 450 कोटी रुपयाचा तो रस्ता आहे. आचारसंहिता संपल्यावर 8व्या दिवशी म्हणजे एक सही फक्त राहिली. हंडे नावाच्या चीफ इंजिनियरची तेवढी सही झाली. रस्ता मार्गी लागला. रस्त्याचे प्रश्न मार्गी लावले. प्रत्येक इमारती या तालुक्यात होती ती प्रत्येक इमारती इंग्रजाची इमारती, इंग्रजानं बांधलेली इमारती. तालुक्याच्या जनतेच्या वतीनं या राज्याचे लाडके मुख्यमंत्री, एक कणखर मुख्यमंत्री, निर्णयाची क्षमता असलेले मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं या माझ्या जनतेच्या वतीनं सांगोल्यात स्वागत करतो. मी सांगत होतो तुम्हाला माझ्या बांधवांना या ठिकाणी केलेल्या त्या कामाविषयी. तुम्ही सगळी कामं माझी बघितली द्यायची. हे मी करू शकलो एवढ्यासाठी आज 5,000 कोटी रुपयाच्या वर आपण निधी आणला आपल्या तालुक्याच्या विकासासाठी आणला. हे या शहाजी पाटलाचं काम नाही. हे काम आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं काम आहे. केवळ आणि केवळ शिंदे साहेबांनी दिलेल्या आशीर्वादामुळं हा संपूर्ण तालुक्यात एक प्रचंड मोठं विकासाचं पर्व सुरू झालेलं आहे. आणि हे विकासाचं पर्व आपल्याला पुढे चालू ठेवायचं. खाली बसून घ्या सर्वांनी खाली बसून घ्या. जाऊन आम्ही हा उठा महाराष्ट्र राज्याचं उद्याचं जे भविष्य उद्ध्वस्त होत चाललेलं आहे
मुख्यमंत्री पदावरला माणूस जो या राज्याचा खऱ्या अर्थानं जबाबदार एक माणूस असतो. 2.5 वर्ष मुख्यमंत्र्यांची भेट व्हायला तयार नाही अशा अवस्थेत माझी 2.5 वर्षाची आमदारकी गेली. तुमच्या पाया पडतो, मला 5 वर्षाचा आमदार तुम्ही म्हणू नका. पाय धरतो तुमचं, मला 2.5 वर्षाचा आमदार म्हणा तुम्ही. गुवाहाटीला गेलो, गुवाहाटीला आलो, आले शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि या तालुक्याच्या माझ्या शेतकऱ्यांचा, तरुणांचा, माता बहिणीचा, लेकरा बाळाचा धडाधड प्रत्येक प्रश्न सुटायला लागला. ही गतिमानता या सांगोला तालुक्याच्या विकासाला दिली. ती एकच नेतृत्व, या राज्याचं लाडकं नेतृत्व एकनाथजी शिंदे साहेबांनी. श्रेय दिल्या मला ह्या मैदानात. मला मैदानात म्हणून तुम्ही मैदान बघा ना, आताच ठरवा. मी ठरवायची गरज नाही, आता मैदान बघा आणि मग सगळ्यांनी ठरवा. या तालुक्याच्या जनतेने मला भरभरून प्रेम दिली, माया दिली, नेतृत्व दिली. तुमच्या सगळ्यांच्या मायेमुळं 40 वर्ष झाली लढा चालू आहे मित्रांनो. एक दिवसही लढा थांबला नाही. आज आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. जर मी गुवाहाटीला गेलो नसतो तर माझ्या लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिन्याला मिळालं असतं का? खरं खोटं सांगा. मिळत नव्हतं. शेतकऱ्याची वीज माफ झाली असती का? 1 रुपया भरल्यावर 100 एकराचा सुद्धा विमा उतरायचा ताकद तुमच्या दिली ती मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी दिली. केलेली कामं तुम्हाला पोचवली. साहेबाने त्यांना पुढे जायचा. मी जास्त वेळ बोलत नाही. मी एवढंच सांगतो या ठिकाणी, मी लय सोचतो. उद्धव साहेब आयुष्य पण माझा सोसायचा स्वभाव नाही हो, पण लय मी तुमचं सोचलंय. केवळ आणि केवळ तुम्ही स्वर्गीय हिंदू सम्राटाचे चिरंजीव आहे म्हणून मी सोचतोय. मी कुणाचं सुद्धा आयुष्य सोसून घेतलं नाही. उगा इथं कवायत करून हातवारं करून मला शिवून उपयोग काय? नाही सांगोल तालुक्याचा कळवळा तुम्हाला होता तर दुष्काळाच्या खाईत पडलेला तालुका माझा ऊस तोडीला जाणारा तालुका, माझ्या तालुक्यातला सुशिक्षित बेकार ठाण्या मुंबईला रिक्षा चालवाय गेलेला तालुका, त्यांचा प्रश्न सोडवायचा या इथं आल्यावर एक शब्द तुम्ही काढला नाही. तुम्ही शब्द काढले ते सगळे वरच हवेतनं फिरला, निघून गेला. तुमच्या हवेतल्या भाषणानं माझ्या सांगोला तालुक्याच्या जनतेचं पोट भरणार नाही. आमचा खरा प्रश्न आहे ते आमचे प्रश्न, आमचा देही या ठिकाणी आम्ही मरतो. या ठिकाणी मित्रांनो, लढाई मित्राची, लढाई शाजी पाटलाची तर आहेच, पण माझ्यापेक्षा या राज्याला 2.5 वर्षात प्रगती पथाचा कामाचा डोंगर उभा केलेले मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची लढाई आपल्या सगळ्यांची प्रश्न. लाडक्या बहिणीच्या 1500 रुपयेवर तिथं काय बोलले? माजी मुख्यमंत्री बोलले काय म्हणजे 1500 रुपयानं संसार चालतो का? अरे माझ्या आईला जर चहाची तलब झाली, घरात जर चहाची पावडर नसली तर तिची अवस्था काय होती तुम्हाला काय मुंबईत राहून कळणार? तुम्हाला हे कळणार? हे कळलं या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना, जी शेतकरी आहे ज्यांनी दारिद्र्य भोगलेला आहे, ज्यांनी संसार करताना डोंगरावरच्या माळावरती शेती केली, शेतीचा नांगूर खांद्याला घेऊन वडलेला आहे, ज्यांनी बघितलं आपल्या आईला संसार चालवताना, घर चालवताना काय अडचणी होतं, त्याच शिंदे साहेबांनी तुम्हाला त्याच दयाळपणाने 1500 रुपये दिलेले. हे पैसे नाही तुम्हाला दिलेला, तुमचा सन्मान आहे, तुम्हाला दिलेलं मानधन नाही. माझी बहीण त्या घरात सन्मानानं ताट मानानं वागली पाहिजे. 50 रुपयाची भाजी आणताना तिला घरातल्या गरीब माणसाची वाट बघायला नको.
तिनं कमरेच्या पिशवीतनं 50 रुपये काढावतं, भाजी आणून सगळ्या घराला खाऊ घालावी. हाय ते शिंदे साहेबांना. दिवाळी कशी झाली तुमची? तुम्हाला माझ्या बहिणीने यावेळी काय ताप दिला नाही. त्यांची त्यांनी दिवाळी केली. आईचं लाडू तुम्ही खाल्ल्यात आहे. फुकारचं लाडू यावर्षी आहे तर तुमचं सगळं माझ्या बहिणीने खवं आणलं, साखर आणली, गूळ आणला, डाळ आणली, डाळं आणलं, सगळं करून वाशेल त्यानं तुम्हाला आंघोळ घालून साबणानं धुतलं आणि खाई त्याचा गपचेप. ही ताकद तुमच्यात दिली की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी या योजनेने दिलं. माझं भाषण संपवतो. जळीताचे पैसे ज्याला मिळाले त्याने हात वर करा. ₹166 कोटी जळीताचे मिळाले. 166 कोटी. 95,000 सातबाऱ्याला जळीताचे पैसे या तालुक्यात मिळाले नाही. तर मित्रांनो, काय काय शेतकऱ्याला दुबारा 2-2 वेळा पैसे गेले मला इतिहास माहिती. शेजारच्या तालुक्याला जावा तुम्ही, घडलंय का बघा. सांगोला तालुक्यात एवढं पैसे तुम्हाला 95,000 शेतकऱ्यांना जळीताचं दिलं. या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दुष्काळी सांगोला तालुका शेतकरी वाचवला पाहिजे ह्या भावनेतून आणि जाणीवेतून मित्रांनो हे तुम्हाला पैसे दिले नाही. याची आता आपण आठवण ठेवायची. उद्याचं मैदान खेळायचं आहे. 20 तारखेला लढाई आहे. भाई गणपतरावजी देशमुख साहेबांच्या विरोधात तुम्ही आम्ही लढाई खेळून विजय प्राप्त केलेला आपला इतिहास आहे आणि हा इतिहास आता उद्या घडवून द्यायचा आहे. दोस्त माझा विनाकारण खवळा काय त्या दीपक आबाज मी मोडलं होतं. तुमच्या माझ्या सगळ्या कार्यकर्त्याच्या मी शिव्या खाल्ल्या. निम्मा वाटा राष्ट्रवादीला दिला. प्रत्येक गोष्ट आम्हाला सांगायची मी ऐकायची. मी उलट बुद्धा लहान वयात आहे. माझ्या भावासारखा आहे. सुभाष नाना माझा वारला तिथं दीपक आबा दुसरा मला भाव भेटलाय. माझी भाऊ नाव ते कुठे अडवलं नव्हतं. शेवट बरे झालं. उभा सुद्धा राहू म्हणते. त्याची अडचण थांबून जरा विचार करू. एवढ्या गतिमानतेने दीपक आबांनी निर्णय घ्यायला नको होता आणि मॅच फिक्सिंग करून तुम्ही दोघं उभा राहा. दोघांचे झेंडे एक, दोघांचे नेत्यांचा फोटो एक, दोघं वरडत आहे एकच. लगा दोन्ही बाजूनं मला तुम्ही मारायला लागला आहे. बाई गणपतराव देशमुखाला मी संपलं नाही. तुम्ही कालची लेकरला का मला का संपवायला लागला. हे अजिबात घडणार नाही एवढं सांगतो तुम्हाला. उद्याची लढाई तुमच्या हातात आहे. माझी सगळी इब्रत आणि इज्जत तुमच्या हातात आहे. महाराष्ट्रभर काय झाली का डोंगरानं नाव झाले. नाव घालवू नका. देशात गेलेलं आपलं नाव घालवायचं नाही. घराघरात जावा, दारा जावा. माझ्या आया बहिणीला सांगतो पै पावटीकडे जावा, फोन करा आणि आपल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा धनुष्यबाण, तुमच्या या शाजी पाटलाचा धनुष्यबाण हा घराघरात पोचवा. भरघोस मतानं उद्या शिवसेनेला विजयी करा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद मानतो आणि आदरणीय साहेबांचं मनापासून आभार मानतो. एवढ्या धावत्या वेगाशिवाय त्याने आपल्याला वेळ दिला. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बापू.